धरून हाय गाइस, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. नाही, नारळाचं पाणी आहे बरं का हो. कसं लागतं ते नारळाचं पाणी? नारळ पाणी एकदम गरम लागतं. तर मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहे मालेगावला शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना भेटण्यासाठी. मालेगाव त्यांचा गड आहे. मालेगाव हा गड किल्ला आहे त्यांचा. मालेगाव तालुका. तर आम्ही आता त्यांना भेटायला चाललोय आपल्या मस्केटियर्स ट्रेनिंग अकॅडमीच्या PCMCच्या गव्हर्नमेंट स्कूलबद्दल जरा चर्चा करायची आहे त्यांच्यासोबत. सो चला आता आपण त्यांना, जर जमलं तर आपण त्यांना भेटूया. आम्ही तर भेटणारच आहे, पण तुम्हाला पण भेटवतो नक्की जर जमलं तर. चला आता आम्ही चाललोय बघा मालेगावला. चला आता भेटूया बरं मित्रांनो. आता आम्ही मालेगावमध्ये पोहोचलोय बघा. आय लव्ह मालेगाव. साहेबांच्या ऑफिसकडे. तर आपण आता मंत्री साहेबांच्या ऑफिसकडे चाललोय. मंत्री साहेबांच्या ऑफिसकडे चाललेलो आहे. चला. तर आता आम्हाला एक बाबा भेटलेत, त्यांना आम्ही वडापाव देणार आहे. तिथे थांबलेत. मामांनी आपलं वडापाव दिलेले. मामा हाय करा असं आमच्या ब्लॉग. किती झाले आपले? करा आमच्या ब्लॉग हाय करा. हाय असं. तर हे यांचं दुकान आहे हॉटेल मालेगावमध्ये. तर इथं आम्हाला बाबा भेटलो होते आणि बाबाला आपण नाही का थोडं नाश्त्याला काहीतरी देऊया. बाबा आहे का? पाणी बॉटल नाही का बॅगेत ठेवून घ्या. बाबा गाव कोणतं आहे तुमचं? गाव कोणचं आहे? गाव का? पाटणं. पाटणे पाटण्याचे. हां चालतंय चला जावं व्यवस्थित. बाबांना नाश्त्याला घेऊन दिलंय. तर आता आम्ही जातो आमच्या कामाला पुढच्या. बघा हे आमचे सर आहेत मस्केटियर्स ट्रेनिंग अकॅडमीचे सर्व म्हणजेच आमचे मोठे थोरले भाऊ. हॅलो. तर इथं समोर ऑफिस आहे मंत्री साहेबांचं. तर आता आम्ही मंत्री साहेबांच्या ऑफिसमध्येच चाललेलो आहे. त्यांच्या ऑफिस समोरच मंदिर आहे. दादा आता मंदिरामध्ये गेलेत. हां मंदिरात काय पण इथे बघा आमचा भाऊ बसलेला आहे म्हणजे मस्केटियर्स ट्रेनिंग अकॅडमी सर्व त्यांना त्याबाबत दादाजींना बोलायचं आहे. सो त्याची चर्चा करण्यासाठी आम्ही इथं आज आलो आहे. तर चला बघूया आता पुढं काय होतं. तो टाईप रायटरचा पोस्ट तिथे कागदावर दिसत होती, कारण ते 50 वर्षापूर्वी 75 वर्षापूर्वीचे जे नियम होते त्याच्यात तो टंकलेखक होता. आता टंकलेखक कॉम्प्युटरवाला लागेल. ह्या मामांनी नाही का आम्हाला दिवाळीमध्ये गाडी टोपल्या पुरवल्या. आता मामा भेटले. मी नरेंद्र आणि पुण्यावरून आलो आहे. मस्किटियर्स फाउंडेशन डायरेक्टर आहे. पिंपरी महानगरपालिका सैनिक प्रशिक्षण म्हणतो आपण. आपल्याला सैनिक प्रशिक्षण चालू करायचं. पालिकेशी बोलून आलेले दादा माहिती तर आम्ही आता दादांना भेटलो, पण मन मोकळं नाही भेटलो कारण की खूप गर्दी होती ना. सो ते पण बिझी होते थोडेसे. बघू आता पुढं काय होतं. मी आता त्यांना हे शिफारस पत्र दिलं त्यांना आपण. म्हणजे सैनिक प्रशिक्षण म्हणतो आपण शाळांमध्ये. ते चालू झालं पाहिजे पटकन लवकरात लवकर, जेणेकरून सरकारी शाळेतल्या मुलांना पण बेनिफिट्स भेटले पाहिजे. जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत आहे ना सेम त्यांच्यासारखे. तर हाही प्रयत्न चालू आहे आपला. लवकरच आपला पण सक्सेसफुल होईल. फक्त माननीय शिक्षण मंत्री यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शिफारसीकडे लक्ष द्यावं
आणि महाराष्ट्राच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भविष्याकडे पण लक्ष द्यावं. धन्यवाद. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल आता व्हिडिओमध्ये दादाजी भुसे आपल्याला भेटले. त्यामुळे तर माझ्या भावाचं इथं काम होतं. सो ते काम जरा पुढच्या वाटणीला लागलेलं आहे. त्यांच्यापर्यंत शिफारस पत्र गेलेलं आहे. फक्त जर त्यांचे कार्यकर्ते कोणीही व्हिडिओ बघत असाल तर कृपा करून, आणि खरंच आपल्या भविष्याचा विषय आहे आणि महत्त्वाचा विषय आहे, तर ही व्हिडिओ जर दादाजी बघत असतील तरी माझं त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्याच्यावरती खोलवर लक्ष द्या, कारण की खूप महत्त्वाचा विषय हा. चला आता भेटूया, कंटिन्यू करूया पुढचा आपला ब्लॉग. नाही का, मी इथं मिलिटरी स्कूलमध्ये आलो आहे. हे हाय करा असं. हां, जेवण करते का? काय आणलं आज जेवायला तू? पिठलं भाकरी. अरे हो दाव तू शेरे. अरे मी आता बघितलं तुला. तुम्ही काय खाताय? सबस्क्राईब करा PCMC फुटेजला. आलं त्याला माहिती बघ नादुया. आता आम्ही स्कूलमध्ये आलो आहे आणि इथं माझ्या भावाची जरा मीटिंग आहे. याची मस्केटियर्स ट्रेनिंग अकॅडमीबद्दल नाही का, ते जरा आर्मी स्कूलमध्ये आर्मी ट्रेनिंगचं बोलायला. आज नाही का माझे 80,000 जर फॉलोअर असले ना भाई, काही उपयोग नाही आहे. भावासमोर काय नसते, भावासमोर कॅमेरा म्हणून फिरतो आज मी. यालाच म्हणतात डाऊन टू अर्थ. बोल गायज ले डाऊन टू अर्थ. मी फॉलो करा, मला सबस्क्राईब करा. इंडिपेंडन्सचा खरा अर्थ विसरून गेले. इंडिपेंडन्स म्हणजे लोकांना काय वाटतं? इंडिपेंडन्सचा काही फायदा घेतात. हां, वन महिना मग तुला याद करना ये, याद करना ये, रण तुला प्यार करना ये, याद करना ये, रण तुला प्यार करना ये. तर मित्रांनो, माझा आवाज कसा आहे, तुम्हाला आवडला का? आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मांजरची पिल्लो किती दिवसाची? 6. डोळे पण नाही उडले अजून. 12 दिवसांनी. ठेवते त्याला जागा ओरडतात रे मम्मीकडे सोड त्यांना. तर बघा, हे आहे आमचं गावातलं घर, गावाकडचं. आणि घरासमोरच आहे मस्तपैकी शिवानंदी माताचं मंदिर. आणि आजूबाजूला सगळं शेत आहे. सुंदर हे झाड आहेत ना रे, आंबे. अरे चाफ्याचं झाड किती फुलं आलेले चांदणीला. ते बघ, सगळे फुलं वगैरे मस्तपैकी. नारळाचे मोठे मोठे झाड आहेत. आणि इथं नाही का, आधी अख्खं निंबूचं आणि केळीचं झाड होते, पण ते वाऱ्यामुळे पडले नाही का सगळे. तर आता इथे आंबे आहेत ना. आंबे आलेत. आंबे एकदम खाली खाली काय बदाम येतील का? कसे? आंब्याच्या झाडाला आंबे करणार ना, बदाम पण. आंब्याचे झाड नाही, हे कैऱ्याचं झाड आहे गाईज. इथनं कापायचं. तुम्ही मित्रांनो बघू शकता, इथं कैऱ्या आहेत तिथं झाडाला. आणि ही कैरी कशी एकदम हिरवी. मस्त. मामी परत मामी आजींचे पाया पडत आहेत. हा दृश्य बघा, ऐतिहासिक दृश्य. मस्करी करू नको. नीट धरवा, अशी पकडना. हा बघा, PCMC पुढे निंबा वाकूनच पाय पडतोय. तुम्हाला पूर्ण वागता येत नाही का? नाही ना, पोट मध्ये येते. काय गोड आहे ना? गोड आहे ना? गोड आहे ना? गोड आहे, एकदम गोड आहे, लाल. छान रे का? मामाच्या माळ्यातला माल.
पवायचं मामा माहिती बोल ना बोला का त्या काय कोण बोलू अरे स्टँड पाहिजे रे आपण दात आहे का तुम्हाला आता काय आलं बाबाची आजी असं म्हण बायको नवरा काय म्हणतो अहो मग बायको नवरा आणि बायको जण तुम्ही हा आजी बाबा म्हणायचं आता आजी बाबा झाले. आता पप्पा पप्पा नाही करायचं आता निम्बा निम्बा करायचं निम्बा निम्बा आता आजी बाबा म्हणायचं. करणार आहे बाबा काही नारळ तोडायचं जुगाड चाकू नाही नारळ तोडा कुराडली तोडायचं काय करतो आता करावं लागतंय गावाकडे लय कष्ट आहे बाबा इकडे कसं वाटतं तुम्हाला नातूला काम करतो नाही चांगलं आहे ना काम केलंच पाहिजे ना हा काम करायलाच पाहिजे नाही काम हेच करतो झाडांनाच पाणी चीज टाकतो बाबाडी बाबाजी. बाबाचं वय किती वाटतं तुम्हाला मला का माझं वय का हा 78 लागलंय जानेवारी पासून 78 हा 80 वर्षाचं व्हायला 2 वर्ष कमी आहे. हा बाबा अजून 5-7 किलोमीटर सायकलवर तुमच्या लग्नापर्यंतच आहे फक्त मी. सायकलवर नाही काही नाही आता म्हणजे फक्त नातू बी तू बघायचं तुम्हाला अजून. नाही पण ती पाहिजे ना चंती पण पहा चंती पण बघायची अजून तुम्हाला दारू पिलं ना बाबा. नाही नारळाचं पाणी आहे बरं का हो कसं लागतं ते नारळ पाणी नारळ पाणी एकदम गरम लागतं तर गरम झालं ते उन्हाचं कसं लागत आहे उन्हाचं गरम झालं मला. उन्हाचं गरम झालं बच्ची दारू सारखे होऊन गेले ते कसं कसं मोहची दारू सारखं मोहची दारू असं वाटतं मोहची दारू असते ना गरम हां 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 ते प्रमाण झालं रे वाण ठेवा सारखं रे नका प्यायला. नको पिऊ नका राहू द्या मग नको पिऊ. तर काय करणार याला ना ते हे नाही चालू ना तर हा ठीक हा थंड आहे ना ते आहे थंड. खाणं ठेव खाली हा वर थंड. 10 वर्षापूर्वीच आमच्या बाबांनी दारू वगैरे व्यवस्थित सगळं सोडलंय जास्त हो 40 वर्षाच्या आता 40 वर्षापूर्वी सोडलंय हां काय 40 वर्षापूर्वी सोडलंय दारू बिरू सगळं काय ते पण चव अजून पण लक्षात आहे म्हणजे रस्सी काय पर बल नाही जाय काय रस्सी जल काय पर बल नाही काय व्हिडिओ टाकशी करा 40 वर्ष हा बाप रे करा करा दे सारा हा वरच्या ठेवला बाय बाय बाबा बाय बाय आजी भेटूया परत चला निघतो आता आम्ही हो हो आजी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मी जास्त बोलत नाही व्हिडिओमध्ये नॉर्मली बोलतो असं प्रोफेशनल टाईपमध्ये बोलतो कॉमेडी करत नाही तर या सगळ्याचं कारण एकच आहे की मला ना बोलण्यामध्ये अजून पब्लिकमध्ये नाही का बोलण्यामध्ये थोडंसं कॉन्फिडन्स कमी आहे आणि मी जरा नवीन डेली ब्लॉगचं माझं नवीन आहे थोडंसं सो लोकांमध्ये बोलण्याची मला एवढी सवय नाही आहे दम लागले रे डोंगर चढतो ना तसं चालतं जातं तुमच्या गप्पा मारा म्हटलं तर एवढा म्हणजे मला पब्लिकमध्ये कॉन्फिडन्स येत नाही कारण की नवीन नवीन असल्यामुळे असं समजा लांब धरून हाय गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये हे असं पब्लिकमध्ये म्हणणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे तरी हळूहळू प्रिपेअर होईल तुम्ही फक्त ही जर्नी एन्जॉय करा आणि मी सुद्धा ही माझी जर्नी एन्जॉय करतो आहे मला ह्या व्हिडिओला लाईक किती गेले व्ह्यूज किती गेले ह्याच्याने ना अजिबात फरक पडत नाही फक्त मला नाही का माझी लाईफ जगायची आहे एन्जॉय करायची आहे आणि मी जे एन्जॉय करतो आहे ना ते मला फक्त दाखवायचं आहे बस एवढंच ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न करतो की एक फूड ब्लॉगरची लाईफ कशी असते तिकडं तुम्ही बघत असाल स्ट्रगल वगैरे करतो आहे बाकी सगळं गावाकडे आल्यानंतर एन्जॉयमेंट वगैरे बाकी त्याच गोष्टी बॅलन्स सगळ्या अशा असतात प्रत्येकाचं लाईफ आहे प्रत्येकजण एन्जॉय करतो आहे पण ते सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने एन्जॉय करतात मी माझ्या पद्धतीने माझी लाईफ एन्जॉय करतो आहे आत्ता मी 23 वर्षाचा आहे तर ह्या वयामध्ये मी जे काही लाईफ माझं जगतो आहे मला तर वाटते बाई माझं लाईफ खरंच खूप छान आहे आणि बस गाईस एवढंच बोलतो मित्रांनो तर चला आता भेटूया आपल्या पुढं ब्लॉग कंटिन्यू आहे अजून संपला नाही आहे चला काय करताय आजी फुलावर सुद्धा आहे फुलावर निवडत आहे आजी हे आमच्या पप्पाची मम्मी
राम राम करा राम 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 राम. बरं आहे ना? ते मामा राम राम करा. राम राम. पाय बी. काय थांबा थांबा जवळ थांबा. जोडी कशी दिसते? पुढे कशी दिसते आहे कसे आहेत पायरा. हे आमच्या आत्या मामा. ए थांब हे आमची पडेल का दाखव. घराचं काम चालू आहे. इकडे सगळे कांद्याचे चाळे या साईडला. मध्ये सगळे कांदे सगळे कांदे पाहिजे असेल तर संपर्क करा. आता झाली जेवणाची वेळ. शिराणा बी फोन येईल आता. शिराणा फोन येईल. स्वयंपाकात काय केलं आत्या? डाळ भात भजे पापड कुरडई भाजी. फ्लावरची भाजी. आता जेवायला बसायचंय. एवढं सगळं जेवायला बनवलंय. अभी खाना खाने गए आणि खाना खाने वक्त बहुत मजा आई. दिक्कत है तुमको? तड 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 नुसता. वाटीत काय वाढायचं आधी हे पण तोडून बांधणार का परत? हे पलीकडचं पलीकडे किती मजली बांधताय? एकच मजली. एक कांडोर एक मजली. एक कांडोर एक मजली गंज. अरे की घ्या आता मोठं- आमच्या आत्याने नाही का आमच्या हाताने जुनं घर तोडलंय. आता आद्या आमचं लक्झरी घर बांधतायत. मोठं काम चालू आहे. हा सगळं तोडलंय. अंधार आहे आता काही दिसत नाहीये. इथं अख्खं घर होतं हे अख्खं तोडलंय. फक्त एक रूम ठेवली आहे तात्पुरती. तर इथलं काम झाल्यानंतर मग आपण बघू पुढचं. तुम्हाला ब्लॉगमध्ये कळलंच. कधी नाही आलो तर आम्ही 1-2 महिन्यानंतर इथलं काम होणं जाईल. तर मस्तपैकी घर बांधतात मोठं. हे पहिलं होतं तोडून बांधतात परत. संपला का आता पापड तळी सण होई घ्या. काढी देस थांब. आता भजे भजे तळी राहणार. आता कांदा भजे कांदा भजे का? मग आणि यांचं केटरस पण आहे. जर लग्ना बिग्नाला तुम्हाला केटरिंगचं लागत असेल तर संपर्क करा. हवा आहे आचार्यनबाई. आमच्याकडे सगळ्या ऑर्डर घेतल्या जातील काय. यांचे तर सगळे ऑर्डर घेतले जातात. जिलेबी फाफडा काय अजून. आणि हे नाही का हे लय भारी बनवतात. काय म्हणतो ते काय असतं ते गोड गोड नाही का ते? नाही इमर्ती नाही ते काय होते बर्फी 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 लय भारी बनवतात. बर्फी. स्वयंपाक करून झालाय. जेवण करायला जाऊ. या जेवायला या या या. मेन्यू काय काय सांग रे भाऊ. काय भात आहे, वरण आहे, वरण भात, फ्लावरची भाजी, फ्लॉवरची भाजी, पापड, भाजी, कांदा भजी, कुरडई, लोणचं पण आहे बघितलं. लोणचं पण आहे. आणि जेवणापेक्षा मजा जास्त यायची की इथं मोकळं बसून जेवणात मजा जास्त आहे. बरोबर ना मामा? हवेशीर. मस्तपैकी बाहेर बसून जेवायची मजा आहे गावाकडं. आम्हाला जो वाढला नाही म्हणून आम्ही जेवत नाही. वाढलं की जेवणार. वाढलं गेलंय. आता बसतो जेवायला. चला आता जेवण करून भेटूया. तर मित्रांनो माझं जेवण झालंय. हे अजून जेवत आहेत. आते मना अंग चरी जायचे आणि मी आते झोपी राहिनो. तर बघा आता ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया गाईज उद्या. बाय बाय. गुड नाईट. चलो.